जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आहे. एकही गोळी न चालवता भारताने पाकिस्तानच्या राजनैतिक बदला घेतला आहे. भारताचे सिंधुदुर्ग पाणी करार रद्द केला आहे. तसेच अटारी पोस्ट बंद केली आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी हिंसावर बंदी घातली आणि उच्च युक्तालयातील लष्करी सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. एकही गोळी न चालवता भारताकडून पहलगामचा बदला. मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी काही दहशतवादी संघटनांनी स्वीकारली असली तरी भारताने त्यासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. या हल्ल्याच्या 24 तासांच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समिती कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी बैठक झाली. यामध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध एकामागून एक 5 मोठे निर्णय घेतले. भारत आता फक्त निषेध करणार नाही तर कारवाई देखील करेल असा स्पष्ट संदेश जगाला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आपत्कालीन बैठकीत भारताने असा सर्जिकल डिप्लोमॅटिक स्ट्राईक केलाय की त्याने पाकिस्तानचं कंबरच मोडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हल्ल्यात एकही गोळी चालली नाही तरी पाकिस्तानचा नाश निश्चित आहे. पाकिस्तानच्या विनाशाची कहाणी लिहिणारे निर्णय कोणते आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. सर्वात पहिला आणि मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. हा तोच करार आहे ज्या अंतर्गत भारत गेल्या 60 वर्षापासून पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे पाणी देत होता. पण आता हे पाणी थांबवण्याची तयारी करण्यात आली आहे. सिंधू करार रोखल्याने पाकिस्तानवर काय होणार परिणाम? पाकिस्तानमधील 80% शेती ही सिंधू, झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या नद्यांवर बांधलेले अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधून पाकिस्तान वीज निर्मिती करतो. अशा परिस्थितीत भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी आणि वीज दोन्हीही तीव्र टंचाई होऊ शकते. याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावर होईल. दुसरा निर्णय म्हणजे अटारी पोस्ट बंद. भारत आणि पाकिस्तानमधील औपचारिक व्यापार आधीच थांबला असला तरी काही वस्तूंचे व्यवहार लहान व्यापाऱ्यांच्या पातळीवर सुरूच होते. आता आटपारी पोस्ट बंद झाल्यामुळे हे छोटे व्यवहार देखील पूर्णपणे थांबतील, ज्यामुळे पाकिस्तानी व्यापाऱ्यांचे थेट नुकसान होईल. SAARC हिंसा रोखल्याने एंट्री पूर्णपणे बंद. पाकिस्तानी नागरिकांना भारतात पूर्णपणे बंदी लागू होणार. तिसऱ्या मोठ्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तान नागरिकांसाठी सार्क व्हिसा योजना पूर्णपणे रद्द केली आहे. तसेच जे पाकिस्तानी नागरिक कौटुंबिक कारणासाठी येथे राहत होते त्यांनाही भारतात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे दोन्ही देशांमधील मानवी पातळीचा संपर्कही संपेल. तसेच सर्व पाकिस्तान नागरिकांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचा अल्टिमेट देण्यात आला होता. चौथा निर्णय म्हणजे पाकिस्तानी उच्चायुक्तालयावरही मोठी कारवाई. नव्या दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या संरक्षण, लष्कर, हवाई दल आणि नौदल सल्लागारांना 7 दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेश भारताने दिले आहेत. यासोबतच भारताने इस्लामाबादमधील आपल्या औपचारिकतेवर सर्व सल्लागारांनाही परत बोलावले आहे. याचा अर्थ असा आहे की आता दोन्ही देशांमध्ये लष्करी किंवा राजनैतिक स्तरावरील कोणतीही चर्चा शक्य होणार नाही. पाचवा निर्णय पाकिस्तानवर भारताची सर्वात मोठी कारवाई. भारत आता पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध संपवण्याच्या दिशेने कारवाई करत असल्याचे आता भारताने स्पष्ट केले आहे. हिंसा नाही, व्यापार नाही आणि राजनैतिक संवाद नाही. भारताने पाकिस्तानला प्रत्येक आघाड्यावर एकाकी सोडण्याची रणनीती राबवण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील शहीदांचा हा बदला राजनैतिक शस्त्रांनी घेण्यात आला आहे, ज्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे.